बातमी नाशिकमधून. नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये खड्डा बळी झालेला आहे. कारण दुचाकीस्वार निलेश कोतकर यांचा या खड्ड्यांमुळे हाकनाक जीव गेलाय. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर राजकीय सुद्धा वादंग पेटले. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले सुद्धा. मात्र खड्ड्यांचा प्रश्न हा कधी निकाली लागतो हा सर्वसामान्य सवाल हा नाशिककर विचारतात. माझं फक्त पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. माझी एवढी एकच मागणी आहे की माझ्या मुलीच्या भविष्याचा त्यांनी विचार करावा आणि माझ्या पण भविष्याचा विचार करावा. मलाही काहीतरी, कारण की ते गेल्यामुळे घराला आता हातभार लावणारं कोणीच नाहीये. त्यांचे आई वडील सुद्धा आहेत. आम्हाला सगळ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे आणि माझ्या पण भविष्याचा विचार झाला पाहिजे. कारण की आता ते गेल्यानंतर मलाच काहीतरी घरासाठी करावं लागणार आहे. त्याच्यामुळे माझ्या नोकरीसाठी काहीतरी महापालिकेने प्रयत्न केले पाहिजे आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी पण काहीतरी त्यांनी केलं पाहिजे. कारण की तिच्या वडिलांची खूप इच्छा होती, तिला मी खूप शिकवेल, जसं पाहिजे तसं हे करेल. तेवढं प्लीज तेवढी काहीतरी मदत करा, बस. बाकी काही नाही म्हणणं माझं. काल जो अपघात झाला आणि त्यात एक तरुण दुर्दैवी त्याचा मृत्यू झालेला आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण या संदर्भामध्ये मी कालपासून आयुक्तांशी बोललेलो आहे, महापौरांशी बोललेलो आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की या घटनेची चौकशी करा. याला जबाबदार कोण आहे, कशामुळे ही घटना घडलेली आहे आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मग ते ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील, त्याची कुठली गय या ठिकाणी केली जाणार नाही.